बी ए भाग 2 सेमिस्टर 4 या चौथ्या सेमिस्टरचं चौथं युनिट आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी आणि जागतिक बँक. त्यातलं पहिलं आहे 4.1 आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी, ज्याला इंग्लिशमध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हटले जाते. तर बघा, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड तर अमेरिकेने जुलै 1944मध्ये ब्रेटन वूड येथे एक आंतरराष्ट्रीय परिषद बोलावली. या परिषदेमध्ये एकंदर 44 राष्ट्रांनी सहभाग घेतला. प्रस्तुत परिषदेमध्ये मान्य करण्यात आलेल्या करारालाच ब्रेटन वूड्स करार असं म्हणतात. या परिषदेमध्ये जागतिक कार्यक्षेत्र असणाऱ्या 2 संस्थांची स्थापना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या 2 संस्था म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक या होत. आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीच्या कार्याला 1945ला सुरुवात झाली. एकूणच काय या ब्रेटन वूडमधील जी काही परिषद होती, या परिषदेमध्ये जागतिक लेवलला आर्थिक व्यवहार किंवा आर्थिक नियंत्रण ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय लेवलला काही संस्था असाव्यात, काही संघटना असाव्यात असं ठरवण्यात आलं होतं. आणि निश्चितच त्या परिपाक म्हणून आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी आणि जागतिक बँक ह्या 2 संस्था किंवा ह्या 2 संस्था, या आर्थिक संस्था उभ्या राहिल्या. त्याचं खूप मौल्यवान असं कार्य आज आपण होताना बघत आहोत. त्यातलं पहिलं आहे आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी. ते आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी का स्थापन केली, तिचे काय उद्देश होते ते उद्देश आपण बघूयात. तर पहिलं होतं चलनविषयक प्रश्नाची सोडवणूक. बघा, आंतरराष्ट्रीय चलन ठरवलं गेलं आणि डॉलरला आंतरराष्ट्रीय चलन जाहीर केलं. आंतरराष्ट्रीय चलन डॉलरला जाहीर केल्याच्या नंतर चलनविषयक अनेक राष्ट्रांचे वेगवेगळे प्रश्न होते. या प्रश्नाची सोडवणूक करणे हे आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचं उद्दिष्ट होतं. जागतिक व्यापारामध्ये सर्वांचा सहभाग असावा. सहभाग जर असेल तर त्यांच्याकडे काही अडचणी होत्या. सगळ्या देशांना हे व्यवहार करणं त्यावेळी हे फारसं काही शक्य किंवा सोयीचं नव्हतं. अशावेळी त्या सदस्य राष्ट्रांमध्ये काही समस्या आल्या, चलनविषयक समस्या आल्या, तर त्या सोडवण्याचं काम या आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचं होतं. त्यानंतर नंबर 2 आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विकास. बघा, आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी किंवा ब्रेटन वूड जी काही परिषद बोलावली होती, तर त्या अगोदर दुसरं महायुद्ध होऊन गेलं होतं. जग हे मोडकळीस आलं होतं. आर्थिक समस्या होत्या. राहणीमानाचा दर्जा खालावला होता. व्यापार उद्योग हा कमी झाला होता आणि यामुळं ग्राहकाचं नुकसान होतं. त्यांना हव्या त्या वस्तू मिळत नव्हत्या आणि एकूणच ग्राहकांना योग्य सेवा देता याव्यात, या ग्राहकांपर्यंत त्याला हव्या असलेल्या वस्तू पोहोचाव्यात आणि एकूणच देशाच्या कल्याणामध्ये वाढ कसं करता येईल, तर त्यासाठी ही सगळी परिषद बोलावली होती आणि त्याचा परिपाक म्हणून आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी स्थापन झाली. आणि म्हणून यांनी जो म्हटलं की आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विकास, जगाच्या व्यापाराचा विकास कसा करता येईल, जागतिक व्यापाराचं वाढ कशी करता येईल, यासाठीचं विचारमंथन करण्यात आलं होतं. आणि त्याला मदतगार म्हणून आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी स्थापना करण्यात आली होती की आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ हे सुद्धा एक आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचं उद्दिष्ट होतं. त्यानंतर नंबर 3 विनिमय दरामध्ये स्थैर्य. बघा, विनिमय दरात खूप स्थित्यांतरे आजही होतात, तेव्हा तर खूप मोठ्या प्रमाणात स्थित्यांतर व्हायची. अशावेळी विनिमय दरात स्थिरता कशी आणता येईल, तर यासाठी प्रयत्न या आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीमार्फत केल्या जात होते आणि तो एक त्यांच्या आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचा उद्देश होता. त्यानंतर नंबर 4 बहुमुखी शोधन व्यवस्थेची निर्मिती. बघा, बहुमुखी शोधन व्यवस्थेची निर्मिती आंतरराष्ट्रीय क्षेत्रामधील व्यापारी देवाणघेवाणीतून उत्पन्न होणाऱ्या शोधनाचे प्रश्न सोडवण्यासाठी बहुमुखी शोधन व्यवस्था निर्माण करणे. की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अनेक वस्तू एका देशामधून दुसऱ्या देशामधून त्या देशामध्ये येत असतात. अशावेळी बहुमुखी शोधन व्यवस्था जर असेल तर त्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापारामधील बऱ्याचशा अडचणी सॉल्व्ह केल्या जाऊ शकतात, सोडवल्या जाऊ शकतात आणि हे सुद्धा उद्देश या IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचं होतं. त्यानंतर नंबर 5 सभासद राष्ट्रांच्या शोधनशेषातील असंतुलन निर्मूलन नाहीसं करणे. बघा, आपण एखादा देश आयात करतो, तसंच तो देश निर्यातसुद्धा करतो. आयातीसाठी त्या देशाला खर्च करावा लागतो, तर निर्यातीमधून त्या देशाला उत्पन्न मिळत असते. आणि म्हणून एखाद्या देशाची जर निर्यात
कमी आणि आयात जर जास्त असेल तर अशावेळी त्या देशाचा शोधनशेष असंतुलन निर्माण होतो. बघा, आणि 1944ची जर परिस्थिती असेल किंवा त्यानंतरची काही कालावधीची परिस्थिती असेल तर सगळेच मॅक्झिमम देश हे प्राथमिक अवस्थेमध्ये होते, विकास झालेला नव्हता. अशावेळी जो देश अविकसित असतो किंवा विकास झालेला नसतो अशा देशाची आयात जास्त असते निर्यातीपेक्षा, आणि जी निर्यात असते ती प्राथमिक वस्तूची असल्यामुळं त्यापासून काही फारसा परतावा त्यांना मिळत नाही. अशावेळी त्यांच्या शोधनशेषामध्ये असंतुलन असते, आणि अशावेळी सभासद राष्ट्रांच्या शोधनशेषातील असंतुलन दूर करणे, निर्मूलन करणे हे सुद्धा एक उद्देश या आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचा होता. त्यानंतर नंबर 6, शोधनशेषातील असंतुलनाची मुदत व मर्यादेमध्ये घट. मग ती शोधनशेषामधील जे असंतुलन दूर करण्यासाठीची मुदत आहे किंवा जी मर्यादा आहे त्यामध्ये घट करणे हा सुद्धा एक उद्देश त्यांचा होता. बघूयात, पहिल्या 5 उद्दिष्टे गाठण्यासाठी आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी निरनिराळे उपाय योजते. अनेक कारणामुळे विविध राष्ट्रांच्या शोधनक्षेत्रामध्ये असंतुलन निर्माण झालेले असते. सभासद राष्ट्राच्या शोधनक्षेत्रामध्ये उत्पन्न झालेल्या असंतुलनाची मुदत व त्याचे प्रमाण कमी करणे हे आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचे उद्दिष्ट असते, आणि हे सुद्धा उद्दिष्ट या आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचं होतं. त्यानंतर हे आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचा सभासद झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत झालेले परिणाम, भारताला काय फायदा झाला आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचं सदस्य झाल्यापासून. तर ते फायदे किंवा परिणामच म्हणता येईल त्याला. काय काय परिणाम झाले ते परिणाम आपल्याला बघायचे. पहिला आहे स्टर्लिंगच्या गुलामगिरीतून रुपया मुक्त झाला. बघा, पहिला आहे स्टर्लिंगच्या गुलामगिरीतून रुपया मुक्त झाला. आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीची स्थापना होण्यापूर्वी रुपया स्टर्लिंग या चलनाशी बांधलेला होता. विदेशी व्यापाराच्या क्षेत्रामध्ये रुपयाचे मूल्य स्टर्लिंगमध्ये व्यक्त करण्यात येत असे. या स्टर्लिंगच्या माध्यमातून रुपयाचा इतर देशाच्या चलांमध्ये विनिमय केला जात असे. तर आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीच्या स्थापनेमुळे वर नमूद केल्याप्रमाणे परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल किंवा परिवर्तन घडून आले. भारत मुद्रा निधीचा सभासद बनल्यामुळे रुपयाचे मूल्य सुवर्णामध्ये निश्चित करण्यात येऊ लागले. याचा परिणाम असा झाला की रुपयाचे स्टर्लिंगशी असलेली बांधिलकी संपली, म्हणजे रुपया स्टर्लिंगच्या गुलामगिरीतून मुक्त झाला असं म्हणता येईल. त्यानंतर नंबर 2, विदेशी मुद्रा उपलब्ध झाल्या. बघा, जेव्हा विदेशी व्यापार करायचा असतो तेव्हा विदेशी मुद्रांची आवश्यकता असते. तर बघा, पंचवार्षिक योजनांमध्ये अंतर्भूत असलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणावर आयात करणे भाग पडते. त्यामुळे दीर्घकाळापर्यंत आपल्या देशाचा शोधनशेष प्रतिकूल होता. शोधनशेषाची प्रतिकूलता जसजशी वाढत गेली तसतसे विदेशी मुद्रेचे संकट अधिकाधिक गंभीर बनत गेले. भारताला निधीकडून वेळोवेळी बरेच कर्ज मिळाले. भारताला निधीकडून एवढे मोठे कर्ज मिळाले नसले तर विदेशी मुद्रांच्या संकटाला तोंड देणे अधिकच कठीण झाले असते, आणि त्यामुळं तो एक फायदा भारताच्या दृष्टीने झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर नंबर 3, जागतिक बँकेकडून आर्थिक सहाय्य प्राप्त झाले. भारताला वेळोवेळी जागतिक बँकेकडून सुद्धा आर्थिक सहाय्य प्राप्त झाल्याचं दिसून येते. बघा, आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी आणि जागतिक बँक या संस्था ब्रिटन वूड्स परिषदेच्या आपत्ती असल्यामुळे एका दृष्टीने ह्या जुळ्या संस्था आहेत. आपला देश आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचा सभासद बनल्यामुळे त्याला जागतिक बँकेचे सभासदत्व मिळू शकले. विकसनशील देशाच्या आर्थिक विकासामध्ये जागतिक बँकेची भूमिका फार महत्त्वाची राहिलेली आहे. विकसनशील देशाला आर्थिक विकासामध्ये ही बँक नेहमीच मदत करत असल्याचं दिसून येते. भारतालाही जागतिक बँकेकडून वेळोवेळी आर्थिक व तांत्रिक सहाय्य प्राप्त झाल्याचं दिसून येते. त्यानंतर नंबर 4, मुद्रा निधीकडून तांत्रिक सहाय्य व सल्ला प्राप्त झाला. भारताला सुद्धा आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीकडून अनेक वेळा तांत्रिक सहाय्य आणि आर्थिक सहाय्यसुद्धा मिळत गेल्याचं दिसून येते. आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीने भारताला आवश्यक असलेल्या विदेशी चलनाचा पुरवठा तर केलाच, पण त्याशिवाय भारताला मुद्रा निधीकडून वेळोवेळी आर्थिक सहाय्यसुद्धा मिळत गेलं. मुद्रा निधीच्या तज्ज्ञांनी भारताला अनेक प्रसंगी भेटी दिल्या.
व अनेक प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सुद्धा मदत केली. रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शनसुद्धा आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी वेळोवेळी केल्याचं दिसून येते. हा सुद्धा एक फायदा भारताला आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचा सभासद झाल्याचं दिसून येते. त्यानंतर नंबर 5, विदेशी व्यापारात वाढ झाली. जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचे सदस्य झालो तेव्हापासून आपल्या विदेशी व्यापारातसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येते. त्यानंतर नंबर 6, भारताला आंतरराष्ट्रीय क्षेत्रात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीची स्थापना झाली व त्यावेळेस मुद्रा निधीला सर्वात जास्त कोटा देणाऱ्या पहिल्या 5 राष्ट्रांमध्ये भारताचा अंतर्भाव होतो. त्यामुळे भारताला मुद्रा निधीच्या कार्यकारी संचालक मंडळामधील कायमचा 5 जागापैकी 1 जागा प्राप्त झाली. भारताने मुद्रा निधीचे सभासदत्व स्वीकारले नसते तर ही घटना घडून आली नसती आणि आज भारत हा त्याचा एक कायमस्वरूपी सदस्य देश असल्याचं दिसून येते. आणि एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ भारताला त्यानिमित्तानं निर्माण झाल्याचं दिसून येते. विदेशी व्यापारातसुद्धा वाढ झाली. आंतरराष्ट्रीय मुद्रा महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. आंतरराष्ट्रीय सहकार्याचे व्यासपीठ निर्माण झाले. तर बघा, ब्रिटन वूड्स परिषदेमध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीची स्थापना झाली तेव्हापासून आंतरराष्ट्रीय सहकार्याचे व्यासपीठ म्हणून भारताला याची खूप मदत झाली. तर बघा, ब्रिटन वूड्स परिषदेमध्ये भरण्यापूर्वी जागतिक राष्ट्रांमध्ये अनेक राष्ट्र निव्वळ स्वतःचे हितसंबंध लक्षात घेऊनच व्यापार करत होते आणि गरीब राष्ट्र किंवा विकसनशील राष्ट्रांना खूप तोटा सहन करावा लागत होता. पण IMFनं किंवा आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीनं त्यावर व्यवस्थित नियंत्रण केल्यामुळं सगळ्याच राष्ट्रांना त्या आंतरराष्ट्रीय गोष्टींचा, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा असेल, आंतरराष्ट्रीय आर्थिक मदत असेल, त्या सगळा फायदा होऊ लागला. त्यानंतर हे विनिमय दरामध्ये स्थैर्य राहिले. तेव्हा आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचे सभासद बनताना प्रत्येक देशाला आपल्या चलार्थाचे शुद्ध सोन्यात अधिकृत स्वर्णमूल्य किती आहे याबद्दल घोषणा करावी लागते. ह्यालाच त्या देशाची स्वर्ण समता असे म्हणतात. 2 चलार्थाची स्वर्ण क्षमता विचारात घेऊनच देशामधील आधारभूत विनिमय दर निश्चित केला जातो. स्वर्ण क्षमतेच्या आधारावर सभासद राष्ट्रांचे विनिमय दर ठरवण्यात आल्यामुळे इतर सभासद राष्ट्राप्रमाणेच भारताच्या विनिमय दरामधील अवास्तविक उच्चवचने दूर झाली आणि विनिमय दरामध्ये स्थैर्य निर्माण झाल्याचं दिसून येते. ही सगळी परिणाम आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचे सभासद झाल्यापासून भारताला झाल्याचं दिसून येते. त्यानंतर हे आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीची काय कार्य या आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीची आहेत. त्यातलं पहिलं आहे सभासद राष्ट्रांना तज्ज्ञांचा सल्ला उपलब्ध करून देणे. सभासद राष्ट्र जे आहेत, जे या आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचे सभासद आहेत, त्यांना वेळोवेळी शोधनशेषामध्ये काही प्रश्न निर्माण होतात, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काही प्रश्न निर्माण होतात, काही जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये परिणाम झाल्यामुळे या देशावर काही परिणाम होतो. या सगळ्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सल्ला देण्यासाठी IMF कधीही तयार असते आणि म्हणून सभासद राष्ट्रांना तज्ज्ञांचा सल्ला कायमस्वरूपी या आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीतून उपलब्ध होतो आणि हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण कार्य या आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचं राहिलेलं आहे. त्यानंतर नंबर 2, निर्यात व्यापारात वाढ करण्यासाठी सहाय्य करणे. कोणत्याही देशाला जर शोधनशेषामध्ये तूट भरून काढायची असेल तर निर्यातीमध्ये वाढ करणे अत्यंत आवश्यक असते आणि निर्यात व्यापारात वाढ कसा करायचा, त्यासाठी काय सहाय्य मदत लागते, ती सगळी मदत आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीमधून बऱ्याच वेळा होताना आपल्याला दिसून येते आणि म्हणून आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचं हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण कार्य आहे की निर्यात व्यापारात वाढ करण्यासाठी ती सहाय्य करते. त्यानंतर नंबर 3, विनिमय दरामध्ये स्थैर्य निर्माण करणे. बघा, विनिमय दरामध्ये जर असंतुलन असेल किंवा अस्थैर्य असेल तर तो देश आंतरराष्ट्रीय पातळीवर फारसा तग धरून उभा राहू शकत नाही आणि त्यामुळंच विनिमय दरामध्ये स्थैर्य निर्माण करण्यासाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी मदत करते आणि विनिमय दरात स्थैर्य निर्माण करणे हे सुद्धा आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचं महत्त्वपूर्ण कार्य आहे. त्यानंतर नंबर 4, कर्जपुरवठा करणे. जे सदस्य राष्ट्र आहेत त्या सदस्य राष्ट्रांना जेव्हा वेळोवेळी आर्थिक चणचण भासते, आर्थिक संकट येते, अशा वेळी त्यांना मदत करणे, वेळप्रसंगी त्यांना कर्जपुरवठा करणे
हे सुद्धा महत्त्वपूर्ण कार्य आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचं असते. त्यानंतर नंबर 5, विनिमय दरामध्ये बदल घडवून आणण्याकरता सहाय्य करणे. जर सदस्य राष्ट्राला जर विनिमय दरामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर त्याची मुद्रा निधीमध्ये बदल करून आणायचा असेल, त्यांना विनिमय दरात बदल करून आणायचा असेल तर त्यासाठी मदतसुद्धा आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीकडून होते. हे सुद्धा आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचं महत्त्वपूर्ण कार्य आहे. त्यानंतर नंबर 6, बहुमुखी शोधन व्यवस्था निर्माण करणे. तर बघा, आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जो व्यापार चालतो त्यामुळे सदस्य राष्ट्रांपुढे शोधनशेषाचे प्रश्न निर्माण होतात. हे प्रश्न सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी सदस्य राष्ट्रांना मार्गदर्शन करते, तज्ज्ञांचा सल्ला मिळवून देते आणि त्याशिवाय एक कार्यक्षम स्वरूपाची बहुमुखी शोधन व्यवस्था निर्माण करते. आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सदस्य राष्ट्रांमध्ये परस्पर विश्वास उत्पन्न करून सामंजस्य व सहकार्य वाढवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करते आणि असे सगळे कार्य या आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीला करावे लागतात. त्यानंतर महत्त्वाचे आक्षेप. महत्त्वाचे काय आक्षेप आहेत ते सुद्धा आपण बघूया. तत्पूर्वी आपण भारताने मुद्रा निधी सभासद होण्याचा प्रश्न काय होता, कारण पूर्वी जेव्हा 1944ची जी ब्रिटन वूड्स परिषद झाली होती तेव्हा सगळे देश हे दुसऱ्या महायुद्धामध्ये होरपळलेले होते. महामंदीच्या सावटातून नेमकेच ती उभारू लागली आणि अशावेळी आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी सदस्य झाल्यामुळं भारताला त्याचा निधीचाच फायदा झाल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर हे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी काय काय आक्षेप घेण्यात येतात, तर महत्त्वाचे आक्षेप काय आहेत ते बघूयात. तर पहिलं आहे नंबर 1, संसदेला विश्वासात घेतले नाही. भारताच्या दृष्टीनं हे आक्षेप आहेत. भारताने आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीकडून मिळालेल्या कर्जाच्या संदर्भात टीकाकारांनी अनेक वेळोवेळी टीका किंवा आक्षेप घेतलेले आहेत. तर ते आक्षेप कोणते आहेत, तर पहिलं आहे संसदेला विश्वासात घेतले नाही. भारत सरकारने आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीकडून वेळोवेळी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले. परिणामतः निधीकडून घेतलेल्या कर्जाचा बोजा निरंतर वाढत गेला आहे. मुद्रा निधीकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्ज मिळवण्याच्या निर्णयाचे संभाव्य दुष्परिणाम विचारात घेतले असता हे निर्णय विश्वासात घेण्यापूर्वी भारत सरकारने भारतीय जनतेला, भारतीय संसदेला विश्वासात घेणे आवश्यक होतं, पण तसं जनतेला किंवा संसदेलासुद्धा विश्वासात घेतल्याचं दिसून येत नाही, असा आक्षेप किंवा टीका करण्यात येते. त्यानंतर नंबर 2, निधीचे तत्त्वज्ञान व भारताची राजकीय उद्दिष्टे यामध्ये विसंगती दिसून येते. निधी म्हणजे आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी. तर निधीचे तत्त्वज्ञान आणि भारताची राजकीय उद्दिष्टे यामध्ये विसंगती दिसून येते. बघा, आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीने लादलेल्या विभिन्न अटींना भारत सरकारने स्वीकृती दिल्याशिवाय निधीने एवढे मोठे कर्ज दिले नाही, हे उघड आहे. मुद्रा निधीची काही अटी फार जाचक आहेत. आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचे एकूण तत्त्वज्ञान खाजगी क्षेत्राच्या विकासाला सहाय्य व सार्वजनिक क्षेत्राच्या विकासाला मारक असल्याचं दिसून येते. बहुराष्ट्रीय व्यापाराच्या विकासावर फारशी नियंत्रणे असू नयेत अशी दिशा ठरवणारे आणि मोठ्या व्यवसायाला झुकतेमाप देणारे हे धोरणं आहेत. आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचा ह्या अटी मान्य केल्याने आपल्या राष्ट्राचे हितसंबंध विचारात घेऊन सर्व आर्थिक धोरणे आखण्याचे आपले मूलभूत स्वातंत्र्य संपुष्टात येते अशी टीका केली जाते. त्यानंतर तीन नंबरची टीका किंवा आक्षेप आहे, भारताच्या अंतर्गत आर्थिक व्यवहारांमध्ये हस्तक्षेप होण्याची शक्यता. तर बघा, भारताच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये किंवा अंतर्गत गोष्टींमध्ये सुद्धा हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे. बघूया आपण. आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचा कर्जाचा स्वीकार केल्यामुळे ह्या कर्जाचा परतफेड होईपर्यंत निधीकडून भारताला अंतर्गत आर्थिक व्यवहारांमध्ये हस्तक्षेप होईल, ही सूर्यप्रकाशा इतकीच स्पष्ट बाब आहे. अंतर्गत आर्थिक व्यवहारांमध्ये परकीय शत्रूकडून संभवणारा हा हस्तक्षेप देशाच्या आर्थिक गुलामगिरीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी कारणीभूत ठरला आणि म्हणून असा हस्तक्षेप झाल्याचं देशाच्या सार्वभौमत्वावर सुद्धा गदा येऊ शकते अशी टीका केली जाते. त्यानंतर नंबर 4, सरकारच्या आर्थिक धोरणाची दिशा व स्वरूप यामध्ये बदल होण्याची शक्यता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ज्या काही मर्यादा घातलेल्या आहेत, जे काही निर्बंध लादलेले आहेत, ज्या अटी घातलेल्या आहेत,
ह्या सगळ्या अटी याची आपण जर विचारणा केली, याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर सरकारच्या आर्थिक धोरणाची दिशा आणि स्वरूप यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. बघा, खाजगी क्षेत्राला विशेष सवलती देणे सरकारला भाग पडले. सरकारला विदेशांमधील खाजगी व्यक्तींना सवलती देण्यासाठी तसेच बहुराष्ट्रीय महामंडळांना परवाने देण्यासाठी दडपण येईल. तसेच सरकारने आयात प्रतिस्थापनासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये ढिलाईसुद्धा येऊ शकते. अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. तसे कालांतराने मुद्रा निधी भारत सरकारवर रुपयाचे अवमूल्यन करण्याचे दडपणसुद्धा आणू शकते. हा सुद्धा एक आक्षेप घेण्यात येतो. तसेच निधीच्या आग्रहामुळे सरकार सार्वजनिक वितरणाच्या व्यवस्थेचा विस्तार करणे बंद करतील. तसेच सरकारला कामाच्या बदल्यात अन्न यासारख्या योजनांचा त्याग करणे भाग पडेल, असे आक्षेप घेण्यात येतात. टीका केली जाते की हे सगळं निर्बंध भारतावर येऊ शकतात. त्यानंतर नंबर 5, मुद्रा निधीकडून अंतर्गत राज्य व्यवहारांमध्ये हस्तक्षेप होण्याची शक्यता. तर मुद्रा निधीकडून आपल्या अंतर्गत राज्य व्यवस्थेमध्ये सुद्धा काही हस्तक्षेप होऊ शकतात. अशासुद्धा टीका या आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचा स्वीकार केल्यामुळे होऊ शकतात, अशी टीका तज्ज्ञांनी केल्याची दिसून येते. एकूणच या आंतरराष्ट्रीय मुद्रेवर होणाऱ्या टीकाचा विचार केला हे असलं तरीसुद्धा 1944ची भारताची परिस्थिती व जागतिक परिस्थिती पाहता भारताने या आंतरराष्ट्रीय मुद्रेचे सदस्य घेतल्यामुळे अनेक फायदेच झाल्याचे दिसून येते आणि आपण जागतिक पटलावर आपल्या देशाचं नाव चांगल्या प्रकारे करू शकलो आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातसुद्धा भारताने खूप मोठ्या प्रमाणावर झेप आज आपण घेताना पाहतो आहे. तर निश्चितच यामुळे अनेक लाभ, आंतरराष्ट्रीय मुद्रांचे अनेक लाभसुद्धा भारताला झाल्याचं दिसून येते. अशा प्रकारे या ठिकाणी आपलं 4.1 हे प्रकरण संपलं.